नमस्कार, स्वागत आहे तुमचे आईच्या स्वयंपाकघरात. आजचा आपला मेनू आहे उत्कृष्ट दर्जाचं थालीपीठ. हो, आणि ह्या उत्कृष्ट दर्जाच्या थालीपीठाकरता आपल्याला 3 स्टेप आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. पहिली म्हणजे थालीपीठाची भाजणी. भाजणी उत्कृष्ट असेल तर थालीपीठही उत्कृष्टच होणार. त्यातील पदार्थांचे परफेक्ट प्रमाण मी इथे दाखवलं आहे आणि कितपत भाजायचे हेही व्यवस्थित दाखवलं आहे. आणि दुसरी स्टेप म्हणजे थालीपीठाचं पीठ कसं भिजवायचं आणि त्यात काय काय इन्ग्रेडियंट्स टाकायचे तेही तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यात काही असे पदार्थ टाकायचे आहेत की ज्यामुळे थालीपीठ एकदम गबगबीत आणि खुसखुशीत होतील. आणि तिसरी स्टेप म्हणजे थालीपीठ व्यवस्थित कसे भाजायचे तेही तितकंच महत्त्वाचं. भाजणीकरता जे काही पदार्थ लागणार आहेत त्याची व्यवस्थित लिस्ट मी दिलेली आहे, ती एकदा बघून घ्या. आता आपण एका घरातल्या वाटीच्या मापाने हे सगळं प्रमाण घेतलेलं आहे. सुरुवातीला आपण ज्वारी घेतो आहे भाजायला. भाजण्याकरता एक जाड कढई घ्या, म्हणजे भाजणी अगदी व्यवस्थित भाजली जाईल. आणि आपण गॅसची फ्लेमसुद्धा मीडियम टू लो ठेवणार आहोत. त्याच्यावरती आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत. ज्वारी भाजून होत आली की ह्याच्या लाया फुटायला लागतात. पहा, ह्याच्यामध्ये दिसतील तुम्हाला लाया फुटताना अशा. तेव्हा समजायचं आपली ज्वारी भाजून झालेली आहे. आता आपण एका पसरट भांड्यात हे काढून घेऊया. आता पुढचा पदार्थ आहे बाजरी. आता बाजरी भाजून घेऊया. हे सगळे जिन्नस भाजण्याकरता मला साधारण एक 45 मिनटं लागलेली आहेत. पण इथे मी तुम्हाला थोडासा व्हिडिओ फास्ट करून काही भाग कट करून दाखवते आहे. पहा, एकदाच भाजायचे हे कष्ट आहेत. एकदा भाजून ठेवली की भाजणी 3 महिने व्यवस्थित टिकते. आता हेही होत आलेलं आहे. ते आपण व्यवस्थित काढून घेऊया. आता पुढला पदार्थ आहे गहू. यात गहू टाकतो आहे आपण आणि तेही व्यवस्थित भाजून घेतो आहे. गहू जेव्हा भाजून होतो तेव्हा तो असा उडायला लागतो, म्हणजे जेव्हा तो तापतो व्यवस्थित चारी बाजूनी तो भाजला जातो तेव्हा तो असा उडायला लागतो. तेव्हा समजायचं की आपला गहूही भाजून झालेला आहे. पहा, यात तुम्हाला दिसेल. आता आपण तांदूळ घेऊया. तांदूळही व्यवस्थित भाजून घेऊया. भाजणी ही खूप महत्त्वाची असते थालीपीठ बनवण्याकरता. तोच मेन इन्ग्रेडियंट आहे. भाजणी व्यवस्थित असेल तर तुमचं थालीपीठ अगदी छान होणारच. चांगल्या पदार्थ आपल्याला करण्याकरता कष्ट असतात, पण पदार्थ एकदम उत्कृष्ट होतो. पहा, तांदूळही व्यवस्थित झालेलं आहे. आता आपण हे पण काढून घेऊया. आता यामध्ये आपल्याला डाळ टाकायची आहे. ही हरभऱ्याची डाळ आहे, ती भाजून घेऊया. भाजणी म्हणजे खरं म्हटलं तर इतकं पौष्टिक असतं. हे जर आपल्या आहारात असेल रेग्युलर तर आपल्या प्रोटीन्सची काहीच कमतरता पडणार नाही. आता ही आपण मूग डाळ घेतलेली आहे, तीही व्यवस्थित भाजून घेऊया. पहा, एक उत्कृष्ट थालीपीठ म्हणजे एक लांबचा भावनिक प्रवास आहे. आईकडून मुलीकडे आणि मुलीकडून पुढच्या पिढीकडे. तो बनवताना आईने सासूबाईंनी सांगितलेल्या अनेक सूचना अंगीकारत बनलेले एक उत्कृष्ट परिणाम म्हणजे उत्तम दर्जाचं थालीपीठ, असं मी म्हणते. म्हणूनच त्यात पूर्ण मायेचा ओलावा असतो. हे थालीपीठ आपल्या हृदयाच्या अगदी जवळ असतं. पहा, आता हे मी पोहे घेतलेले आहेत. त्यात पोहे नक्की टाका बरं का, विसरू नका. याने थालीपीठाची चव एकदम छान येईल. आणि आता आपण धणे भाजून घेऊया.
धणे स्वच्छ निवडून त्यातल्या बारीक काड्या वगैरे काय असतील त्या सगळ्या निवडून घ्या आणि धणे थोडेसे रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. पहा, हे झालेलं आहे. आता धणे झाल्यानंतर आपल्याला जिरं भाजून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित प्रमाणात आपण भाजून घेतलं आणि मी जसं दाखवते तसं तुम्ही भाजून घेतलं तर यात भाजणीला सुद्धा इतका छान वास येतो ना, खरं सांगते तुम्हाला मी. या मेथ्या टाकलेल्या आहेत. मेथ्यासुद्धा थोड्याशा एकदम चविष्ट बनवतात. आता हे आपल्याला गार झाल्यानंतर दळून आणायचं आहे आणि जसं ज्वारीचं पीठ आपण ठेवतो ना सरसरीत तसंच दळायचं हेही. आता आपली दुसरी स्टेप म्हणजे भाजणीचं पीठ मळायचं आहे आपल्याला. आता हे भाजणी घेतली आहे, त्यामध्ये कांदा टाकते आहे, हळद टाकते आहे, तिखट टाकते आहे. थोडंसं तुम्हाला तिखट आवडत असेल तर थोडंसं तिखट वाढवलं तरी चालेल. मीठ टाकलं आहे आणि यामध्ये भरपूर कोथिंबीर टाकते आहे. आणि आता हा सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे काकडी किसून घेतली आहे आणि ती आता याच्यात टाकते आहे मी. बरेच लोकांना माहितीही असेल कदाचित, पण काही लोकांना माहिती नाही. त्यांना सांगते की थालीपीठात ही अशी काकडी किसून टाकली ना तर थालीपीठ एकदम छान लागतात, एकदम मस्त लागतात. तर हे आपण सगळं व्यवस्थित पहिलं चोळून घेणार आहोत आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण हे व्यवस्थित मळून घेणार आहोत. ही आपली दुसरी स्टेप आहे. हे व्यवस्थित मळून म्हणजे ज्वारीचं पीठ आपण जसं मळतो त्याप्रमाणे आपण हे मळून घेणार आहोत. एकदम पाणी ओतू नका, नाहीतर मग ते सैलसर होईल आणि मग आपल्याला थालीपीठ थापता नाही येणार. पहा, हाताला थोडंसं चिटकत असेल तर आपण थोडंसं तेल लावूया. तेल टाकून व्यवस्थित लावून घेऊया ह्याला. आणि आपल्याला आता थालीपीठं थापायची आहेत. त्याच्यासाठी आपल्याला एक असं पांढरं चांगलं स्वच्छ फडकं घ्या, ओलं करून घ्या आता. आणि त्यावरती असा साधारण पहा आपल्या हातात मावेल एवढा असा गोळा घेतलेला आहे, तो त्यावर ठेवायचा आणि अलगद दाबत दाबत आपल्याला तो पसरवायचा आहे. हाताला दाब एकसारखा द्या म्हणजे एकसारखं सगळीकडनं पसरेल. आणि हाताला थोडंसं चिकट वाटत असेल तर पाण्यात बुडवायचा हात आणि हे असं थापायचं. एकदम मोठा गोळा घेऊ नका, मीडियम साईजचा गोळा घ्या म्हणजे सोपं जाईल. आता ह्याला अशी भोगं करायची आणि तव्यावरती टाकायचं आहे. पण पहा, तवा कसा पाहिजे तर तो व्यवस्थित तापलेला हवा आहे. तवा जर तापलेला नसेल तर ते थालीपीठ चिटकणार ह्याला. त्यासाठी पहिलं तव्याला तेल लावून घ्या असं आणि त्यातनं वाफा निघून देत चांगल्या. तव्यावरती वाफा निघायला लागल्या आहेत की बघा असं, की मग हे असं अलगद उचलायचं आणि त्यावरती ठेवून व्यवस्थित अलगद हाताने काढून घ्या. पहा कसं छान बसलं त्याच्यावरती. आता ह्या बोकातनं आपल्याला तेल टाकायचं आहे, ते व्यवस्थित पसरून घ्या. हां, आणि आता झाकण ठेवायचं आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा. आणि चुरचूर चुरचूर आवाज यायला लागला की झाकण काढायचं. पहा, आता खालनं एकदा चेक करूया आणि उलटं करूया. पहा, वा, काय सुंदर रंग आलेला आहे आणि असा घमघमाट सुटला आहे काय सांगू तुम्हाला. पहा, आता ह्यात परत आपल्याला तेल टाकायचं आहे आणि उलटं करायचं. पहा, 1-2 मिनटांनी मी उलटं केलं आहे, अगदी 1 मिनटात उलटं केलं असेल आणि ते काढून ठेवलं आहे. आता दुसरं पण तुम्हाला मी थापून दाखवते. हे पहा, हे असं एकसारखं सगळ्या बाजूनी थापून घ्या. एकसारखं झालं की मग त्याला अशी भोकं पाडून घ्या. आता तवा तर आपला तापलेला आहे, तर मग त्याच्यावरती व्यवस्थित उचलून टाका आणि मग हे असं तयार झालं की एका जाळीवरती ठेवा. म्हणजे काय होईल, वाफ खाली निघून जाईल, ह्याला पाणी सुटणार नाही वाफेने.
आणि मस्त गरमागरम वाढायला घ्या. पहा काय छान दिसतंय थालीपीठ. त्याच्याबरोबर लसणाची चटणी, लोणी आणि दही. आणखीन काय हवं आहे? वा, तुम्ही करून पहा असं थालीपीठ आणि कसं झालं ते मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा अनेक रेसिपींसाठी पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.